अरे आता जास्त मोठ्याने बोलले ना सगळं माझ्या तोंडाकडे बघते. हॅलो लवीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नाही सेम ड्रेस घालून दुसरा ब्लॉग नाही करत आहे. हा फर्स्ट ब्लॉगचा माझा सेकंड पार्ट आहे. थँक्यू एवढे सगळे पेशन्स दाखवल्याबद्दल की मी नेक्स्ट ब्लॉगचा क्या बात कर रहे हैं? म्हणजे या ब्लॉगचा नेक्स्ट पार्ट कधी पोस्ट करते. धावजी पाटलांच्या दर्शनाला ना असं लोक बोलतात की पाटलांचं देवस्थान जे आहे ते खूप जागृत आहे. मी अनुभवलं सुद्धा आणि बघितलं सुद्धा बऱ्याच वेळा. तर आता मी आतमधून तर तुम्हाला नाही दाखवू शकणार, पण मी बाहेरून तुम्हाला एक छोटासा ग्लिम्स देईल की अगदी मंदिर कसं दिसतं पाटलाचं. चला पटकन दर्शन करून घेऊया. खूप गर्दी आहे, संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. 5 मध्ये घेतलंय चालू. अँड नाव द मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ माइंड या मंदिरात जिथे पांडवजाई माता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी तुळजाभवानी माता. कारण की अंबाबाई खूप लांब पडते, तर सारखं जाणं होत नाही. काळूबाईला तरी कामांमुळे जाणं होतं, पण तुळजाभवानीला नाही जाणं होतं आणि ती माझा जीव आहे. आणि तिचं दर्शन मला मंदिरात वगैरे म्हणून मला या मंदिरातून अजून चांगलं आवडतं. तर आता जाऊया अंबाबाईचं दर्शन घेऊया आणि तिला पण सांगूया आपण गाडी घेतली. कशा कसं आहे मंदिर? हा, धावजी पाटीलचा दरवाजा कसा आहे? जर तुम्हाला खरंच माहिती असेल श्री धावजी पाटील कोण आहे, तर ते काळूबाईचे बंधू आहेत. आणि त्याच्यासोबतच तुम्ही बघशाल तर त्यांनी बंगाली विद्या शिकलेल्या आहेत. आणि तुम्ही जाऊन बघू शकता यूट्यूबला धावजी पाटील टाका, तुम्हाला माहिती भेटेल की धावजी पाटील कोण आहे. बघा, नक्की बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आधीच माहिती असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माहिती आहे धावजी बाबा कोण आहे. आम्ही काळूबाईवरून निघालो, धावजी पाटलामध्ये गेलो, दर्शन झालंय पाटलांचं. थोडं पुढे येऊन तर नारायणपूर बोलला ना, नारायणपूर इथे थांबलो आम्ही. क्विक बाईट्स खाण्यासाठी काहीतरी नाश्ता करतो, कारण की बराच वेळ प्रवास झाला आणि खूप वैताग आला. मी झोपून घेतलेला आता जरा. आता फ्रेश होते आणि काहीतरी खाते आणि जेजुरीला जातो आम्ही. लागणार आहे 1 तास. टायर्ड. ऑर्डर सांगितली. Matki Valley is here. This is how your lady looks now. आता आपण निघूया आणि जेजुरीला जाऊया आता थेट. तिथे जाऊन थांबूया. बाकी मध्ये कुठेच नाही थांबायचं, बिकॉज आम्ही नाश्त्याला थांबलो. प्रचंड उशीर झाला आहे, खूप टाईमपास झाला आणि आता आम्ही खाल्लं आहे. नाव विल लीव फ्रॉम हिअर अँड भेटूया जेजुरीमध्ये गेल्यावर. सो फायनली आम्ही पोचलो आहे जेजुरीला. इट्स 7:04 राईट अवे आणि खूप उशीर झाला मला वाटतं पोचायला. बट आता पटापट वर चढूया, कारण बरंच वर चढायचं आपल्याला अजून. आणि हे सगळं येल्लो बघून मला असली खुशी होते. इफ यू नो दॅट येल्लो इज माय फेवरेट कलर अँड इट्स येल्लो ओव्हर एव्हरीवेअर, लाईक एव्हरीवेअर. रस्ता बघायला तो डॉगी आला एक. मम्मीची ऑलरेडी विंडो शॉपिंग चालू झाली होती इकडे. आमचे पप्पा आणि हरवले. आमचे पप्पा तर कुठे गायब झालं काय माहिती. जेजुरीला गायबच होतं ते नेहमीच आहे त्यांचं. येल्लो घालून आलेला आहे ॲज इफ तो घरातूनच निघाला होता जेजुरीला जायला. है ना दादा? जेजुरी जायला चालतास ना? आता मे बी क्लिअरिटी इश्यू होत असेल बिकॉज माझ्या फोनमध्ये स्टोरेज इज फुल.
256 GB आणि काय माहिती कसा फुल झालाय भाई. तर आता आपल्याला कृष्णाच्याच फोनपासून काम चालवावं लागेल. आता आपण वर चढूया आणि बघूया काय कसं. अंबाबाई किती दिवस मी एकटीनेच असं जेजुरीकडे चढत जायचा. देअर इज ऑल दॅट पीपल जे असे स्टोरीज टाकतायत आणि असं बघा. अंबाबाई लेफ्ट द चॅट बॉक्स गाईज. अंबाबाई लेफ्ट द चॅट बॉक्स. माझा नवरा कधी येणार? मला कधी असं उचलून नेणार जेजुरी गडावरती फुल हिरोईनिक मूव मध्ये. मी अशी मस्त येल्लो साडी घातली आहे. पण ग्रीन घालतात ना साडी. मी तर येल्लो घालणार आहे. अरे येल्लो इज नाही फेवरेट कलर. मग येल्लो येल्लो तू पण येल्लो. इकडे जेजुरी मध्ये पण येल्लो. That is the obsession of me with yellow. I would love and prefer everything in yellow. पण भाई खरंच अंबाबाई कुठे आहे? किधर है वो? दुःख खतम नाही होता बे. आपण आता किओस झाला इकडे काही हरवलेत. टोटो आणि एवढं हरवलं. पप्पा हरवलेत. पण ठीक आहे काय नाही. ओ माय गॉड. न्यू ब्लॉगर. न्यू ब्लॉगर इज इन टाउन गाइस. कौन है जिसने मुझे पलट के नहीं देखा? कौन है वो? अच्छा भाई पलट के नहीं देखा. बच गया तू, बच गया यार ये कितनी औसम है यार. ये लाइट भारी है भाई. पप्पा कुठे गेले आमचे यार? एवढं ब्लॉगिंगला घेऊन एक्सायटेड होते. म्हणजे आज मी ब्लॉग बनवणार आहे हे मला माहीत होतं. मी घरी सांगितलं नव्हतं. माझे पप्पा रात्रीच जेव्हा फर्स्ट ब्लॉग बघून झाला आमच्या टी व्हीवरती जेवताना. अँड डॅड बी लाईक की पवा आता उद्या पण काळूबाईला चाललो ना, तू उद्या ब्लॉग बनव उद्या. म्हणजे ओके पप्पा. वाकडं पकडलं असं नीट बघा. म्हणजे ओके पप्पा उद्या एवढा छान ब्लॉग येईल ना उद्या पण. आपण प्रवास करू सगळं. तू काळूबाई दाखव, जेजुरी दाखव. नजलं ओके समबडी इज टेकिंग रिअली गुड इनिशिएटिव्ह फॉर माय ब्लॉग्स. म्हणजे माझे पप्पा बॅक देन जेव्हा मी रील्स बनवायची मला खूप भीती वाटायची पप्पांची. मला वाटतं पप्पा रील्स बघतील काय बोलतील, असं बघतील काय बोलतील. आणि आज तेच पप्पा माझ्या ब्लॉग्सला लाईक करत आहेत आणि इनफॅक्ट ब्लॉगमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन बोलत आहेत आणि मला मोटिवेट पण करतात ब्लॉग. म्हणजे मी जर कुठेही गेले आणि मिस आउट झाली ना, माझ्या पप्पांमध्ये इकडे काढलं का व्हिडिओ, इकडे काढलं का व्हिडिओ. पप्पा जास्त बोलत नाही. पप्पा नुसतं हे करतात. 100 रुपयाला पोरगं विकणार. ताई ताई काय 100 रुपयाला आहे मुलगा कसं आहे? 100 रुपयाला 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. पाया पडू दे. आमची नानी आली नाहीये बट वी आर मिसिंग हर अँड ऑल्सो मिसिंग चाचू. अशा प्रकारे दर्शन झालं त्यांचं. आत्ताच एक परडीवाल्या मावशी भेटलेला, त्यांच्याशी वार्तालाप करून अतिशय छान वाटलं. असं वाटतं की अंबाबाईशीच बोलते. जेव्हा पण कोण परडीवाली भेटते ना आणि तिला मी पाय पडणं घालते, ती मला पाय पडणं घालते, तेव्हा तिच्याशी बोलून असं वाटतं की मी अंबाबाईशीच बोलते. तो अंबाबाई आय नो यू आर व्हेरी फार फ्रॉम मी. खूप लांब आहे तुझं मंदिर पण तू माझ्या मनात आहेस आणि तू कायम तिथेच असशील. आणि ते खूप जवळ आहे माझ्या डोळ्यात, माझ्या प्रत्येक शब्दात. आय लव्ह यू अंबाबाई. ताईने दिलेला आहे. मी आता किड्स कमेंट सेक्शन ऑन ठेवणार आहे ह्या मला ब्लॉगसाठी. सो इफ यू पीपल आर रिअली वॉचिंग माय ब्लॉग्स अँड एन्जॉयिंग इट तर प्लीज पप्पांसाठी एक थम्सअप. त्यांचा ओके एक तुम्ही ब्लॉगमध्ये टाकून. कसं पप्पा? एक ओके पप्पांसाठी कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. सो दॅट आय नो दॅट यू अप्रिशिएटिंग माय फादर डुईंग ब्लॉगिंग. आमच्या गावेशिवाची देवीचं नाव आहे कवठ्याची यमाई आणि आम्हाला तिकडे जायचं होतं आज दर्शनाला. पण मला सुट्टी नाही आहे म्हणून मी दर्शनाला जाऊ नव्हते शकत. आणि आता जेजुरीला परत जाता यमाई माता मंदिर दिसलं. क्विक आतमध्ये पळत गेलो आणि कुठे ना कुठे आईने कोणत्या तरी रूपात दर्शन दिलं. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. आणि असं जर आधी पाया पडायला गेले असते तरी लांबून दर्शन झालं असतं मला तिचं. पण मला लिटरली मुखवटा हातात घ्यायला भेटलं कारण की ते मुखवटा काढून घेतात घरी रात्री जाताना आईचा. आणि तो आईचा मुखवटा हातात घेऊन दर्शन घ्यायला भेटलं. सो थँक्यू आई जगदंबा. तुझी खरंच महिमा खूप अपरंपार आहे. सो ऑलवेज यमाई देवीचं पण दर्शन
जेजुरीचं दर्शन झालं. आता फायनल स्टॉप जेवायला थांबलोय. जातो मस्त जेवतो आणि छान होता यार दिवस. खूप मस्त दिवस गेला माझा एकदम. मज्जा आली आणि लगता तो बैल. माय हिरोईन बिगेस्ट फ्लेक्स वगैरे. बहुत सही. आता आम्ही जेजुरीमध्येच आहोत अजून. जेवणासाठी थांबलेलो जसं तुम्हाला सांगलं. जेवण झालं आहे, पेटू फुल, एव्हरीथिंग गुड. ट्रिप वॉज नाईस. सगळं छानपैकी झालं. जसं तुम्हाला यमाई देवीचं दर्शनसुद्धा झालं. आता फक्त 2 ठिकाण राहिले दर्शन घ्यायचे. ते आता बघू कधी प्लॅन होतं आहे, शेड्यूल होतं आहे सुट्टीनुसार. आणि उद्या जायचं मला कामावरती. तर आय डोंट थिंक सो की मी आता जागी राहील किंवा घरी जाऊन हा ब्लॉग क्लोज करण्याच्या अवस्थेमध्ये राहील. तो आत्ताच मी हा ब्लॉग क्लोज करते आहे, एंड करते. आय मीन टू से हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आत्तापर्यंत पार्ट 2 बघण्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि ही सिरीज इथेच संपते आहे. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल का कसला ब्लॉग असेल आय डोंट नो, बट आय शॉर्टली पोस्ट इट सून फॉर यू ऑल गाईज. जर इथपर्यंत ब्लॉग बघितलंच तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण ते फ्री आहे गाईज, त्याचे पैसे नाही लागत. ऑफकोर्स नाही लागत. तर प्लीज करून टाका ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्सला पाठवा आणि त्यांना सांगा की माझे ब्लॉग्स बघायला. ओके, अंटिल वी मीट नेक्स्ट टाईम. लव लव. बाय लवीज.